तर बघा ऑटोमोबाईलच्या लास्ट लेक्चरमध्ये आपण डिफरंट कंपोनंट बघितले होते गाडी व्हेकलचे. त्याच्यानंतर ना आपण त्याचे प्रत्येकाचं इंडिव्हिज्युअल फंक्शन काय आहे, त्याचं लोकेशन कुठं राहतं आपण ते बघितलेलं. ठीक आहे. तर आज आपल्याला नेक्स्ट पॉईंट बघायचं सिलेबसमधला. नेक्स्ट पॉईंट आहे बघा. नेक्स्ट पॉईंट दिलेलं आहे क्लासिफिकेशन ऑफ ऑटोमोबाईल. काय बघायचं आहे? ऑटोमोबाईलचं क्लासिफिकेशन बघायचं आहे. एक मिनटं. बघा, क्लासिफिकेशन ऑफ ऑटोमोबाईल ऑन द बेसिस ऑफ पर्पज, त्याच्यानंतरनं लोड कॅपॅसिटी, फ्युएल यूज, अँड बेस ऑन द ड्राईव्ह, म्हणजे काय की लेफ्ट हँड ड्राईव्ह, राईट हँड ड्राईव्ह, नंबर ऑफ व्हील्स अँड ॲक्सल्स, नंतर ट्रान्समिशन सिस्टम आणि सस्पेन्शन सिस्टम. म्हणजे काय की ऑटोमोबाईलचे क्लासिफिकेशन्स बघायचे आहे. तर त्याचे काही त्यांनी टाईप्स दिलेले आहे. म्हणजे ऑन द बेसिस ऑफ पर्पज, त्याचा यूज काय, त्याच्यानंतर लोड कॅपॅसिटी, मग त्याच्या लोड कॅपॅसिटीनुसार पण त्याचं सॅग्रिगेशन केलेलं आहे व्हेकलचं. त्याच्यानंतर फ्युएल यूज, पेट्रोल, डिझेल, त्याच्यानंतर CNG वगैरे. नंतर इलेक्ट्रिक व्हेकलसुद्धा ऑन द बेसिस ऑफ ड्राईव्ह, लेफ्ट हँड ड्राईव्ह, राईट हँड ड्राईव्ह वगैरे. नंतर नंबर ऑफ व्हील्स, बघा ट्रकमध्ये जास्त चाकं राहतात. नंतर टू व्हीलरमध्ये 2च राहतात, 3 व्हीलरमध्ये 3 राहतात, 4 व्हीलरमध्ये 4 राहतात. ठीक आहे. नंतर ट्रान्समिशन सिस्टम. आता ट्रान्समिशन सिस्टम म्हणजे काय, गिअरबॉक्स, मग त्याच्यामध्ये ऑटोमॅटिक, सेमी ऑटोमॅटिक आणि मॅन्युअल ट्रान्समिशन. मॅन्युअल ट्रान्समिशन म्हणजे काय की ज्याच्यामध्ये गिअरबॉक्स बघा, आपण शिफ्टर दिलेलं राहतं, शिफ्टर आपण काय करतो, हाताने गिअर शिफ्ट करतो. त्याच्यानंतर नेक्स्ट सेमी ऑटोमॅटिक. आता आपण 1 बाय 1 सगळे डिटेलमध्ये बघणार आहे. बघा, क्लासिफिकेशन ऑफ ऑटोमोबाईल. फर्स्ट दिलेलं आहे अकॉर्डिंग टू यूज. आता बघा यूजनुसार. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे अकॉर्डिंग टू कॅपॅसिटी, अकॉर्डिंग टू फ्युएल यूज, अकॉर्डिंग टू व्हील्स, अकॉर्डिंग टू ड्राईव्ह, अकॉर्डिंग टू ट्रान्समिशन सिस्टम, अकॉर्डिंग टू सस्पेन्शन सिस्टम, अकॉर्डिंग टू इंजिन फिटिंग, आणि त्याच्यामध्ये येतं मग लास्टला येतं अकॉर्डिंग टू बॉडी कन्स्ट्रक्शन. बॉडी कन्स्ट्रक्शनमध्ये बघा फ्रेम टाईप व्हेकल आणि फ्रेमलेस व्हेकल असे 2 टाईप राहतात. तर आपल्याला हे सगळे 1 बाय 1 डिटेलमध्ये बघायचे. ठीक आहे. तर याच्यावरती पेपरमध्ये 4 मार्कासाठी किंवा 6 मार्कासाठी पण प्रश्न येतो की राईट द क्लासिफिकेशन ऑफ ऑटोमोबाईल, किंवा 4 मार्कासाठी जर आला तर ते काय करताय, याच्यामध्ये 4 नाही का स्वतः ते म्हणजे क्वेश्चनमध्येच मुद्दे देऊन टाकते, अकॉर्डिंग टू यूज, अकॉर्डिंग टू कॅपॅसिटी, अकॉर्डिंग टू फ्युएल यूज आणि अकॉर्डिंग टू व्हील्स. मग याच्यामधले कुठले पण 4 देतील, तुम्हाला त्या 4नुसार काय करावं लागेल, क्लासिफिकेशन लिहावं लागेल. ठीक आहे. तर आता आपण बघा 1 बाय 1 बघू. जर 6 मार्कासाठी प्रश्न आला तर नुसतं डायरेक्ट प्रश्न येतो, राईट द क्लासिफिकेशन ऑफ ऑटोमोबाईल, आणि 6 मार्क. मग त्याच्यामध्ये तुम्हाला अकॉर्डिंग टू 6 घ्यायची, याच्यामधले कुठले पण, आणि 6चे 6 लिहायचे, किंवा सगळे लिहिले तरी चालतं. ठीक आहे. आता बघा आपण नेक्स्ट बघू फर्स्ट टाईप. तर फर्स्ट टाईप आहे बघा आता अकॉर्डिंग टू यूज किंवा स्लॅश ऑन द बेसिस ऑफ पर्पज. मग त्याच्या पर्पजनुसार बघा. आता फर्स्ट दिल्ली मोपेड काय करते, जस्ट आपल्याला एक नाही का म्हणजे ह्युमन बिंगला जर इथून शॉर्ट डिस्टन्सवरती जर जायचं असेल, कमी अंतरावरती, तर मोपेड्स यूज करताय. त्याच्यानंतर स्कूटर पण सेम आहे. स्कूटर ही जी आहे ती लॉंग ड्राईव्ह चालत नाही, म्हणजे काय की जास्त लांबपर्यंत नाही येऊ शकत, कारण तिची व्हील्स पण छोटे राहत्या, आणि जिथं नाही का म्हणजे ट्रॅफिक वगैरे जास्त राहते तिथं आपण स्कूटर वगैरे यूज करतो. मोस्ट ऑफ दॅट मोपेड आणि स्कूटर कुठं सिटीमध्ये यूज केलं जातं. त्याच्यानंतर मोटरसायकल. आता मोटरसायकल बघा, मोटरसायकल ही मोपेड आणि स्कूटरपेक्षा थोडीशी स्ट्रॉंग राहते, तर त्याच्यामुळं ती जनरली सगळीकडेच यूज केलं जाते. ठीक आहे. आता मोटरसायकल सगळ्यांना माहिती, इथं चित्रात पण दाखवलेले असेल बघा. हे बघा इथं सायकल दिलेली आहे, नंतर ही मोपेड आहे, नंतर बायसिकल, स्कूटर. याच्यात हे नाही दिलेली का बघा, इथं ही मोपेड दाखवली. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे मोटरसायकल. आता मोटरसायकल सगळ्यांना माहिती, 2 व्हीलर जी, त्याच्यामध्ये IC इंजिन बसवलेलं राहतं, म्हणजे आपलं सिंगल सिलेंडर इंजिन. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे 3 व्हीलर. आता 3 व्हीलरमध्ये रिक्षा वगैरे राहते बघा, तुम्ही बघितलेले असेल 3 व्हीलर. रिक्षा म्हणजे ऑटो रिक्षा, ॲपी रिक्षा. त्याच्यानंतर 3 व्हीलरमध्ये छोटा हत्ती वगैरे जे राहतात ते पण. ठीक आहे. नंतर 4 व्हीलरमध्ये कार, जीप. आता कार आणि जीप या 4 व्हीलरमध्ये आहेत बघा. ज्या गाड्यांना 4 व्हीकल राहतात बघा, इथं दाखवले 4 व्हीलर्स, ॲम्ब्युलन्स, कार, नंतर ही स्पोर्ट कार, नंतर ही थोडी लाईट वेट व्हेकल आहे, पण हिला पण 4 चाक आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा ट्रान्सपोर्ट व्हेकल्स. मग ट्रान्सपोर्ट व्हेकलमध्ये बस येते बघा, बस, कंटेनर वगैरे.
त्याच्यानंतर गुड कॅरियर ट्रक अँड टेलर्स. आता गुड कॅरियर काय की कंटेनर वगैरे जे वाहून न्यायचं काम करते मोठे मोठे, म्हणजे काय की हेवी लोड वाहण्यासाठी जे यूज केलं त्यांना गुड्स अँड गुड्स कॅरियर म्हणजे काय की जे आपलं म्हणजे नाही का इंडस्ट्रीयल सामान वगैरे जे राहतं किंवा जे आपलं शेतीमाल वगैरे जो आहे तो वाहतूक करण्यासाठी गुड्स अँड ट्रक्स वगैरे यूज केलं जातं. ठीक आहे. आता नेक्स्ट टाईप बघू आपण. या टाईपमध्ये काय आहे, स्कूटर, मोपेड, स्कूटर, मोटरसायकल, त्याच्यानंतर मोपेड, स्कूटर, मोटरसायकल, 3 व्हीलर, 4 व्हीलर, ट्रान्सपोर्ट व्हेकल, बस. आता या बसेस काय आहे की ट्रान्सपोर्ट व्हेकल बस म्हणजे काय की लक्झरी आपली जी लोकल बस राहते त्या बस, सिटी बस वगैरे. त्याच्यानंतर गुड्स कॅरियरमध्ये म्हणजे ज्या माल वाहण्यासाठी यूज केलं जातं. ठीक आहे. आता नेक्स्ट बघू आपण. नेक्स्ट टाईप आहे बघा, अकॉर्डिंग टू लोड कॅपॅसिटी. आता लोड कॅपॅसिटीनुसार म्हणजे अकॉर्डिंग टू लोड कॅपॅसिटी, मग त्याच्यामध्ये पहिली कॅटेगरी हेवी ट्रान्सपोर्ट व्हेकल. मग हेवी ट्रान्सपोर्टमध्ये येतं बघा ट्रक, बस, कोचेस, डंपर्स. आता बघा तुम्ही लायसन जरी काढायला गेले तर त्यावेळेस तुम्हाला काय आहे की 2 टाईपचे लायसन राहतात. स्टार्टिंगला लर्निंग लायसन भेटतं, त्याच्यानंतर 2 व्हीलरचं लायसन वेगळं, 4 व्हीलरचं वेगळं. 4 व्हीलरमध्ये गिअरचं हेवी ट्रान्सपोर्ट व्हेकल म्हणजे नाही का तुम्हाला जर ट्रकचा ड्रायव्हर व्हायचं असेल तर तुम्हाला हेवी ट्रान्सपोर्ट व्हेकलचं लायसन काढावं लागतं, गिअरचं ते पण. मग बघा तुम्हाला जर RTOचा पेपर जर द्यायचा असला, आपल्या मेकॅनिकलमध्ये RTO जे पेपर देतं ना त्याच्यासाठी क्रायटेरिया राहतो की तुमच्याकडं हेवी ट्रान्सपोर्ट व्हेकलचं लायसन पाहिजे, म्हणजे तुम्हाला गिअरचं लायसन पाहिजे. तर त्यावेळेस पण हेवी ट्रान्सपोर्टचं तुम्हाला ते लायसन काढावं लागतं. सुरुवातीला लर्निंग लायसन भेटतं, नंतर लाईटचं भेटतं, लाईटचं भेटल्यानंतर मग तुम्हाला परत ती टेस्ट देऊन तिथं हेवी ट्रान्सपोर्ट व्हेकलचं लायसन भेटतं. तर मग हेवी ट्रान्सपोर्ट व्हेकलमध्ये बघा ट्रक, बस, कोचेस, डंपर्स येतात. तर मग बघा इथं दाखवले, बस दाखवली आहे, ट्रक दाखवले, डंपर दाखवले, त्याच्यानंतर नाही ॲम्ब्युलन्स वगैरे, ॲम्ब्युलन्स नाही, इमर्जन्सी अग्निशामक दलाची गाडी बघा. ठीक आहे. त्याच्यानंतर लाईट ट्रान्सपोर्ट व्हेकल. तर लाईट ट्रान्सपोर्ट व्हेकलमध्ये काय काय येतं, कार, जीप, टेम्पो. मग बघा कार दाखवली का याच्यात, नाही कार नाही दाखवली. ठीक आहे. म्हणजे काय की जे लाईट लोड वाहण्यासाठी यूज केलं जातं ते तुम्ही म्हणजे इथं कार, जीप, टेम्पो. तर कार दाखवलेली नाही, टेम्पो आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर जीप म्हणजे काय की जी 4x4ची व्हेकल राहते ती. तर बघा अकॉर्डिंग टू लोड कॅपॅसिटीनुसार 2च कॅटेगरी, लाईट ट्रान्सपोर्ट व्हेकल आणि हेवी ट्रान्सपोर्ट व्हेकल, 2. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे बघा, आता नेक्स्ट आहे सी टाईप. तर सी टाईपमध्ये दिलेलं बघा, सी टाईपमध्ये दिलेले अकॉर्डिंग टू फ्युएल यूज. आता बघा फ्युएल म्हणजे काय की जे आपण गाडीमध्ये चालण्यासाठी लागणारं जे फ्युएल म्हणजे काय, पेट्रोल, डिझेल, त्याच्यानंतर CNG गॅस. तर बघा त्याच्यानुसार पण कॅपॅसिटी नाही का, त्याच्यानुसार पण क्लासिफिकेशन केलेलं आहे. तर पेट्रोल व्हेकलमध्ये येते कार, स्कूटर्स, त्याच्यानंतर मोटरसायकल. ठीक आहे. म्हणजे हे काय सगळे पेट्रोलवरती चालतात. त्याच्यानंतर डिझेलमध्ये येते ट्रक, बस, ट्रॅक्टर, ETC. म्हणजे जेवढे पण डिझेलवरती चालणार आहे ते डिझेलच्या कॅटेगरीत येणार. त्याच्यानंतर गॅस व्हेकल. तर जनरली आपण व्हेकलमध्ये गॅस म्हणून काय यूज करतो, CNG. मग CNG गॅस, मग CNGच्या बस, CNG ऑटो रिक्षा, मग LPG व्हेकल. आता बघा ती ओमनी जी गाडी होती ती LPG गॅसवरती पण चालायची. ठीक आहे. मग नंतर नेक्स्ट टाईप येतो सोलार व्हेकल. तर सोलार व्हेकलमध्ये कार स्टोरेज बॅटरी टाईप. मग कार स्टोरेज बॅटरी म्हणजे काय की जे आपण त्याच्यामध्ये बॅटरी असणार आहे आणि सोलारच्या सनलाईटवरती आपण ती काय करणार, चार्जिंग करणार, आणि नंतर ती जी एनर्जी, सोलार एनर्जी आपल्याकडं बॅटरीमध्ये ती स्टोअर होणार, आणि ती स्टोअर झालेली जी इलेक्ट्रिक एनर्जी असणार ती आपण व्हेकल चालण्यासाठी यूज करणार, त्याच्यावरती व्हेकल चालणार. त्यानुसार हा टाईप पडलेला आहे. ठीक आहे, 4था. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे बघा, आता नेक्स्ट टाईप हे अकॉर्डिंग टू व्हील. आता व्हीलनुसार बघा, तर व्हीलनुसार पहिले येतं टू व्हीलरमध्ये येते ऑटो सायकल. ठीक आहे. नंतर मोपेड, नंतर स्कूटर, मोटरसायकल. ठीक आहे. टू व्हीलर म्हणजे काय की जे ऑटो सायकल म्हणजे काय, जे आपण नाही काय याच्यात दाखवली होती बघा पहिले. ऑटो सायकल म्हणजे मी तुम्हाला दाखवतो. ठीक आहे.
मोपेड माहिती आहे सगळ्यांना. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे स्कूटर नंतर नेक्स्ट येतं मोटरसायकल. या काय सगळ्या टू व्हीलरच्या कॅटेगरीमध्ये. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे थ्री व्हीलरमध्ये ऑटो रिक्षा आणि टेम्पो. नंतर येतं फोर व्हीलरमध्ये कार जीप. हे काय आहे की ज्याला 4 चाकं राहते ते फोर व्हीलरमध्ये येते. त्याच्यानंतर 6 व्हीलर हॅव्हिंग 2 रिअर ॲक्सल्स लाईक ट्रक. मग बघा आता ट्रकमध्ये काय की फ्रंटला एक ॲक्सल राहतो, त्याच्यानंतर इंटरमिडिएट एक दिलेला राहतो, नंतर त्याच्या पाठीमागे एक राहतो. पण ड्राईव्ह सिस्टम एकालाच राहते. हे जो मधला राहतो ॲक्सल हा सपोर्टिंग ॲक्सल राहतो. ठीक आहे. मग याच्यामध्ये सांगितलं आहे 6 व्हीलर. मग बघा इथं एक चाक राहतं, इथे एक राहतं, 2 3 4 आणि 5 6. ठीक आहे. म्हणजे काय राहतं याच्यामध्ये 6 चाकं राहते. मग असल्या टाईपचे ट्रक तुम्ही बघितले असाल. त्याच्यानंतर मल्टी व्हीलर टेलर्स. आता मल्टी व्हीलर म्हणजे काय की त्याच्यामध्ये खूप चाकं राहते, 20 22 18. पण त्या मल्टी व्हील्समध्ये. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे अकॉर्डिंग टू ड्राईव्ह. आता अकॉर्डिंग टू ड्राईव्हमध्ये बघा अकॉर्डिंग टू सिटिंग पोझिशन ऑफ ड्रायव्हर. याच्यामध्ये फर्स्ट टाईप दिलेलं आहे अकॉर्डिंग टू सिटिंग पोझिशन ऑफ ड्रायव्हर. म्हणजे ड्रायव्हर कोणत्या साईडनं बसतो त्याच्यानुसार एक टाईप पडलेला आहे. तर मग पहिला आहे राईट हँड ड्राईव्ह. मग ऑल इंडियन व्हेकल्स. आता बघा आपल्या इंडियामध्ये इंडियामध्ये काय स्टँडर्ड आहे की जो ड्रायव्हर राहतो तो राईट हँड साईडला राहतो. कुठं राहतो? राईट हँड साईडला. म्हणजे अमेरिका वगैरे तिकडे ज्या गाड्या राहतात म्हणजे तिकडचा जो कंट्री त्यांचा जो स्टँडर्ड आहे त्यांनी काय केलेलं लेफ्ट हँड ड्राईव्ह सिस्टम ठेवलेली. काय ठेवलेली आहे? लेफ्ट हँड ड्राईव्ह. म्हणजे तिकडं जे ड्रायव्हर आहे ते काय आहे की लेफ्ट साईडला बसलेले राहते. म्हणजे लेफ्ट साईडला त्याची सिटिंग अरेंजमेंट प्रोव्हाइड केलेली राहते. कशामध्ये? व्हेकलमध्ये. त्याच्यानंतर नेक्स्ट टाईप आहे अकॉर्डिंग टू ड्राईव्ह ॲक्सल्स. अकॉर्डिंग टू ड्रायव्हिंग ॲक्सल्स. ठीक आहे. तर मग फ्रंट व्हील आर ड्रायव्हिंग व्हील्स. मग बघा याच्यामध्ये अकॉर्डिंग टू ड्रायव्हिंग ॲक्सल म्हणजे काय की ज्या ॲक्सलला पॉवर दिलेली राहते ड्रायव्हिंग तो काय करू शकतो? ड्राईव्ह करू शकतो. बघा आता आपली जी जनरली सायकल आहे सायकलमध्ये पुढचं चाक जे राहतं ते काय डेड व्हील राहतं. डेड म्हणजे काय की त्याला कुठल्या प्रकारची पॉवर वगैरे नसती. मग आपण जे सायकलचं जे पॅडल मारल्यानंतर काय होतं की ती पेडल फिरल्यानंतर ती चेन काय करायला ती मागच्या साईडच्या चाकाला म्हणजे मागच्या ॲक्सलला अटॅच राहते. मग काय करतं आपण जर इकडे पॅडल मारलं की मागचं चाक काय होतं? फिरल्यानंतर पुढचं फिरतं. म्हणजे काय आहे की इथं जी ड्रायव्हिंग ॲक्सल कोणता आहे? रिअर ॲक्सल. म्हणजे सायकलमध्ये ड्रायव्हिंग ॲक्सल कोणता आहे? रिअर आहे. तसंच मोटरसायकलमध्ये पण बघा पुढचं व्हील काय की डेड ॲक्सल आहे, पाठीमागचं काय लाईव्ह ॲक्सल आहे. तर मग ड्रायव्हिंग ॲक्सल मग इथं फर्स्ट टाईप सांगितलेलं आहे फ्रंट व्हील ड्राईव्ह मध्ये फ्रंट व्हील आर ड्रायव्हिंग व्हील. फ्रंट व्हील काय राहणार आहे? ड्रायव्हिंग व्हील. आता बघा तुम्ही स्विफ्ट गाडी बघितली का? स्विफ्टमध्ये हॅचबॅक टाईप किंवा डिझायर टाईप दोन्ही जर बघितले असेल तर त्याच्यामध्ये काय की पुढच्या चाकाला ड्राईव्ह सिस्टम दिलेली राहते. त्याच्यानंतर जे छोटा हत्ती वगैरे जे राहते बघा छोटे तर त्यांच्यामध्ये पण पुढच्या चाकाला काय दिलेलं राहते? ड्रायव्हिंग सिस्टम दिलेली राहते. म्हणजे हेवी लोड कॅपॅसिटी नाही का हेवी लोड कॅरी करणारे जे व्हेकल्स राहते त्यांच्यामध्ये रिअर ॲक्सलला ड्रायव्हिंग दिलेली राहते. बट तुम्ही ज्या आपल्या फोर व्हीलर बघशाल तर त्यांच्यामध्ये फ्रंट व्हीललाच काय करेल राहतं? ड्रायव्हिंग ॲक्सल दिलेला राहतो. म्हणजे तिथं त्याला पॉवर दिलेली राहते. ठीक आहे. म्हणून ते फ्रंट व्हील ड्राईव्हच्या कॅटेगरीमध्ये येते. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा रिअर व्हील्स आर ड्रायव्हिंग व्हील्स. मग याच्यामध्ये काय राहणार आहे? जे रिअर व्हील राहणार आहे ते कोणते व्हील राहणार आहे? ड्रायव्हिंग व्हील्स राहणार. इथं कोणते होते? फ्रंट व्हील होते. ठीक आहे. मग रिअर व्हील्स आर ड्रायव्हिंग व्हील. मग आता बघा तुम्ही जे सपोज नाही का की जुन्या काळाची नाही महिंद्राची जी कमांडर वगैरे गाडी किंवा महिंद्राची जी थार गाडी बघा थार तर ऑल व्हील ड्राईव्ह आहे. बट सपोज तुम्ही सफारी वगैरे जर बघितलं असेल किंवा स्कॉर्पिओ वगैरे तर त्यांच्यामध्ये काय की रिअर व्हीलला ड्रायव्हिंग सिस्टम दिलेली. म्हणजे काय की जी पॉवर आहे ती पाठीमागच्या चाकांना दिलेली. ठीक आहे. नंतर नेक्स्ट आहे फोर व्हील ड्राईव्ह. तर फोर व्हील ड्राईव्ह ऑल व्हील्स आर ड्रायव्हिंग व्हील्स. ऑल व्हील ड्राईव्ह म्हणजे काय की ह्याच्यामध्ये जसं थार गाडी तुम्हाला सांगितलं बघा थार गाडीला काय आहे की सगळ्या चाकांना पॉवर दिलेली राहते. किंवा ज्या आर्मी व्हेकल्स राहते बघा आर्मीच्या ज्या व्हेकल्स त्यांच्यामध्ये पण त्या काय की हिल्स म्हणजे नाही का डोंगर भागातनं वगैरे चालत्या बर्फ प्रदेशामधून चालते तिकडे आर्मीमध्ये तर त्यांना काय करायला तर सगळ्या चाकांना ड्रायव्हिंग सिस्टम दिलेली राहते. बघा तुम्ही ते ट्रॅक्टर बघितलं असेल छोटा ट्रॅक्टर जर बघितला असेल 27 किंवा 28 HP पर्यंतचं तर त्याला बघा फोर व्हील ड्राईव्ह सिस्टम दिलेली राहते. फोर व्हील ड्राईव्ह म्हणजे काय की ते जर कुठं फसलं वगैरे तर सगळे चाकं काय होत्या ड्राईव्ह होऊ शकतात. मग त्याला काय म्हणायचं? फोर व्हील ड्राईव्ह सिस्टम. तर मग फोर व्हील ड्राईव्ह जे व्हेकल्स राहणार आहे ते ह्या कॅटेगरीमध्ये येणार आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट टाईप बघू आता आपण. मग हे समजले ना अकॉर्डिंग टू सिटिंग पोझिशन ऑफ ड्रायव्हर अकॉर्डिंग टू ड्रायव्हिंग ॲक्सल. तर ड्रायव्हिंग ॲक्सलमध्ये फ्रंट व्हील ड्राईव्ह नंतर रिअर व्हील ड्राईव्ह आणि
4 व्हील ड्राईव्ह. आता आपल्याला हे तिन्ही टाईप एकदम डिटेलमध्ये पुढच्या पानावरती बघायचे. ठीक आहे. आता नेक्स्ट टाईप आहे बघा, नेक्स्ट टाईप आहे अकॉर्डिंग टू ट्रान्समिशन. आता ट्रान्समिशन सिस्टम बघितली ती. आता अकॉर्डिंग टू ट्रान्समिशन सिस्टमनुसार क्लासिफिकेशन केलेलं आहे. ठीक आहे. तर मग फर्स्ट आहे ती कन्व्हेशनल म्हणजे गिअर बॉक्स विथ शिफ्टर. बघा आतापर्यंत तुम्ही नाही का म्हणजे ट्रक वगैरे बघितलं असेल, त्यांच्यामध्ये काय राहतं, एक शिफ्टर दिलेलं राहतं आणि ड्रायव्हर काय करतो, ज्यावेळेस क्लच प्रेस करतो त्यावेळेस त्या शिफ्टरने गिअर काय करतो, शिफ्ट करतो, मग फर्स्ट सेकंड थर्ड फोर्थ वगैरे. तर मग ही काय झाली, कन्व्हेशनल सिस्टम झाली. ही काय झाली, कन्व्हेशनल सिस्टम. मग कन्व्हेशनल सिस्टम नाही का म्हणजे अकॉर्डिंग टू ट्रान्समिशनमध्ये फर्स्ट टाईप ही कन्व्हेशनल सिस्टम. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे सेमी ऑटोमॅटिक. आता सेमी ऑटोमॅटिक काय आहे की त्याच्यामध्ये थोडंसं नाही का म्हणजे डिजिटल मॉड्यूल्स यूज केल्या जात्या आणि व्हेकलच्या स्पीडनुसार काय होत्या, गिअर ऑटोमॅटिक शिफ्ट होत्या. म्हणजे जसं बघा सेमी ऑटोमॅटिकमध्ये थोडक्यात आपली स्कूटीमध्ये बघा CVT दिलेली राहते. CVT कंटिन्युअस व्हेरिएबल ट्रान्समिशन. मग त्याच्यामध्ये गिअर्स नसतात. बट सेमी ऑटोमॅटिकमध्ये काय आहे की डिजिटल मॉड्यूल असतं, ते काय करतं, अकॉर्डिंग टू स्पीड त्याची गिअर शिफ्ट करतं. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट टाईप दिलेला आहे बघा, गॅस व्हेकल CNG बस ऑटो रिक्षा. अरे हे चुकीचा मुद्दा आला वाटतं इथं. ठीक आहे. हा जो मुद्दा आहे हा चुकीचा आलेला आहे. ठीक आहे. याच्यामध्ये नाही, थर्ड टाईप याच्यामध्ये फक्त. हे करेक्शन आहे. ठीक आहे. हे तुम्ही नंतर एडिट करून घ्या, मी तुम्हाला एडिट करून देईन नोट्समध्ये. थर्ड टाईप आहे फुल्ली ऑटोमॅटिक. ठीक आहे. आता लास्ट टाईप आहे बघा, लास्ट टाईप हा फुल्ली ऑटोमॅटिक. आता फुल्ली ऑटोमॅटिक बघा, मध्ये ती टेस्लाची व्हेकल आली तर त्याच्यामध्ये काय की ड्रायव्हरलेस ड्रायव्हिंग होती. ड्रायव्हरलेस ड्रायव्हिंग म्हणजे काय की ड्रायव्हर नसताना ऑटोमॅटिक गाडी काय करणार, ड्राईव्ह करणार. मग अशामध्ये काय केलेलं राहतं, फुल्ली ऑटोमॅटिक ट्रान्समिशन सिस्टम राहतं. काय राहतं, फुल्ली ऑटोमॅटिक ट्रान्समिशन. मग फुल्ली ऑटोमॅटिक ट्रान्समिशन सिस्टममध्ये त्यांनी काय केलेलं राहतं, फ्लुइड फ्लाय व्हील यूज केलेलं राहतं आणि फ्लुइड कपलिंग राहते. त्याच्यामध्ये काय होतं, ऑटोमॅटिक गिअर शिफ्ट होते. इपिसायक्लिक गिअर ट्रेन राहते, ती स्पीडनुसार ऑटोमॅटिक काय करते, गिअर शिफ्ट करते. ठीक आहे. मग हे 3 टाईप आहे ट्रान्समिशनमध्ये, कन्व्हेशनल टाईप, सेमी ऑटोमॅटिक आणि फुल्ली ऑटोमॅटिक. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे बघा, अकॉर्डिंग टू सस्पेन्शन सिस्टम. आता गाडीमध्ये कुठल्या टाईपचं सस्पेन्शन आहे त्याच्यानुसार पण त्याचं क्लासिफिकेशन केलेलं आहे. ठीक आहे. तर मग सस्पेन्शन सिस्टमनुसार क्लासिफिकेशनमध्ये बघा फर्स्ट पॉईंट दिलेला आहे कन्व्हेशनल सस्पेन्शन. कोणतं, कन्व्हेशनल सस्पेन्शन. ठीक आहे. इथं चित्र वगैरे काही दिलेलं नाही वाटतं. हा बघा इथं दिलेलं चित्र. तर कन्व्हेशनल सस्पेन्शन. मग कन्व्हेशनल सस्पेन्शनमध्ये काय केलं जातं, लिप स्प्रिंग यूज केलं जाते. काय केलं जाते, लिप स्प्रिंग. मग लिप स्प्रिंग कुठे दिसते बघा, इथं ही लिप स्प्रिंग आहे. ही काय आहे, लिप स्प्रिंग आहे. तुम्ही लिप स्प्रिंग आता पुढे डिटेलमध्ये बघणार आहे. ठीक आहे. लिप स्प्रिंग म्हणजे काय की आपण ट्रकमध्ये जे पाठे म्हणतो बघा, पाठे तुम्ही बघितले असेल, ते असे इलेक्ट्रिकल शेपचे राहतात आणि मागच्या चाकाला अटॅच केलेले राहतात. जर ट्रकमध्ये असेल तर ट्रकमध्ये सगळ्यात चाकांना लिप स्प्रिंग दिसते बघा. तर लिप स्प्रिंगचा यूज जर केला तर त्याला काय म्हणायचं, कन्व्हेशनल सस्पेन्शन म्हणायचं. काय म्हणायचं, कन्व्हेशनल सस्पेन्शन. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा, इंडिपेंडंट सस्पेन्शन. आता इंडिपेंडंट म्हणजे काय की प्रत्येक व्हीलचं इंडिपेंडंट राहणार आहे. मग त्याच्यामध्ये शॉक ॲब्झॉर्बर वगैरे यूज केलं जाते. बघा हे जे दिसतंय नाही तर हे काय आहे, हे इंडिपेंडंट सस्पेन्शन आहे. कोणतं सस्पेन्शन आहे, इंडिपेंडंट. ठीक आहे. आणि हे कोणतं आहे, कन्व्हेशनल आहे. त्याच्यानंतर अकॉर्डिंग टू ट्रान्समिशन सिस्टम याच्यामध्ये दिलेले बघा, कन्व्हेशनल, सेमी ऑटोमॅटिक आणि ऑटोमॅटिक. हे आत्ताच बघितलं आपण. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा, आता आपण सगळे क्लासिफिकेशन बघितले. ठीक आहे. तर आपण थोडक्यात एक शॉर्टमध्ये बघू परत. अकॉर्डिंग टू यूजमध्ये आपण लोड कॅपॅसिटीनुसार ते सॅग्रिगेट करेल. नंतर कॅपॅसिटी
अकॉर्डिंग टू फ्युएल यूज, अकॉर्डिंग टू व्हील, आपण सगळ्या टाईपचे काय केले बघितले. आता बघा लास्टला बघायचं अकॉर्डिंग टू बॉडी कन्स्ट्रक्शन आणि अकॉर्डिंग टू इंजिन फिटिंग. तर हे आता नेक्स्ट आता डिटेलमध्ये बघायची. ठीक आहे. तर नेक्स्ट पॉईंट आहे बघा आता इथं व्हेकल लेआउट. सिलेबस पॉईंट आहे 1.3. याच्यात काय बघायचं आपल्याला व्हेकल लेआउट. व्हेकल लेआउट म्हणजे काय, घराचं जसं लेआउट राहतो बघा, लेआउटमध्ये काय राहतं की किचन कुठं राहणार, हॉल कुठं राहणार, बेडरूम कुठं राहणार, त्याच्यानंतर जिना कोणत्या साईडला राहणार. तसंच व्हेकलचा पण लेआउट राहतो. तर व्हेकलमध्ये इंजिन कुठं असणार, फ्रंट ॲक्सल कुठं असणार, गिअरबॉक्स कुठं, ड्रायव्हरची कॅबिन कुठं, त्याच्यानंतर जे आपल्याला लगेज ठेवायचं किंवा गुड्स ठेवायचे तर ते ठेवायला कुठं जागा असणार आहे, याला काय म्हणायचं लेआउट म्हणायचं. नंतर बघायचं सिग्निफिकन्स ऑफ लेआउट. लेआउटचं महत्त्व काय ऑटोमोबाईलचं डिझाईन करताना. त्याच्यानंतर डिफरंट टाईप ऑफ लेआउट्स. मग लेआउटमध्ये जे बेसिक लेआउट आहे बघा तर ते आपल्याला बघायचे. त्याच्यानंतर ते बेसिक लेआउटमध्ये फ्रंट इंजिन, फ्रंट व्हील ड्राईव्ह म्हणजे इंजिन पुढंच ठेवायचं आणि ड्राईव्ह सिस्टम पण फ्रंट व्हीललाच द्यायची. मग त्याला म्हणायचं फ्रंट इंजिन, फ्रंट व्हील ड्राईव्ह. त्याच्यानंतर फ्रंट इंजिन, रिअर व्हील ड्राईव्ह. इंजिन समोर असणारे पण ड्रायव्हिंग पॉवर जी आहे ती पाठीमागच्या चाकांना द्यायची. मग त्याला म्हणायचं फ्रंट इंजिन, रिअर व्हील ड्राईव्ह. नंतर रिअर इंजिन, रिअर व्हील ड्राईव्ह म्हणजे काय की जी ड्रायव्हिंग पॉवर आहे ती म्हणजे नाही का जो इंजिन आहे ती इंजिन कुठं ठेवायचं आपल्याला पाठीमागच ठेवायचं आणि पॉवर पण कुठं द्यायची पाठीमागच्या चाकांना द्यायची. तर त्याला काय म्हणायचं रिअर इंजिन, रिअर व्हील ड्राईव्ह. आणि नंतर नेक्स्ट बघा 4 व्हील ड्राईव्ह. मग 4 व्हील ड्राईव्ह म्हणजे काय की इंजिन कुठं पण असू द्या पाठीमागं राहील नाही तर पुढं राहील बट पॉवर ही सगळ्या चाकांना गेली पाहिजे. तर त्याला काय म्हणायचं 4 व्हील ड्राईव्ह. 4 व्हील ड्राईव्हमध्ये थार गाडी येते बघा. मग इथं त्याची शॉर्टकट दिलेले FEFWD, FERWD, RERWD, नंतर 4WD. प्रत्येकाचे ॲडव्हान्टेजेस डिसॲडव्हान्टेजेस बघायचे. ठीक आहे. आता आपण सगळ्यात पहिल्यांदा बघणार व्हॉट इज लेआउट. लेआउट काय, लेआउट म्हणजे काय आत्ताच मी तुम्हाला सांगितलं बघा. लेआउट म्हणजे काय, घराचा जसा लेआउट राहतो त्या लेआउटमध्ये काय सांगितलेलं राहतं की हॉल किती नाही का, म्हणजे हॉलची साईज काय असणार, त्याच्यानंतर हॉल कोणत्या साईडला असेल, या साईडला की या साईडला, त्याच्यानंतर किचन कुठं म्हणजे चिना कुठं असणार. तसंच व्हेकलमध्ये मग बघा व्हॉट इज लेआउट. व्हेकल लेआउट इज डिफाईन ॲज द लोकेशन अँड अरेंजमेंट ऑफ मेन कंपोनंट सच ॲज इंजिन अँड ड्राईव्ह व्हील्स. मग बघा जो व्हेकलचा लेआउट आहे हा मेनली कशावरती डिपेंड आहे, इंजिन कुठं आहे आणि ड्रायव्हिंग व्हील कुठं आहे याच्यावरतीच त्याचं काय केलेलं आहे म्हणजे ह्याच्यावरतीच ते डिपेंड आहे. मग बाकीचे जे पार्ट आहे ते इंजिननुसार काय होणार, त्यांची अरेंजमेंट चेंज होणार. जर इंजिन आपण फ्रंटला घेतलं तर त्याची अरेंजमेंट चेंज होणार. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा ड्रायव्हिंग व्हील आणि इंजिन हे 2 मेन पार्ट आहे, त्याच्यानुसार लेआउट काय होणार आहे ठरवलं जाणार आहे. मग फॉर एक्झाम्पलमध्ये बघा फ्रंट व्हील ड्राईव्ह, त्याच्यानंतर नेक्स्ट रिअर व्हील ड्राईव्ह आणि 4 व्हील ड्राईव्ह. मग बघा याच्यामध्ये काय की फ्रंट व्हील ड्राईव्हमध्ये फ्रंटची जी व्हील आहे ती ड्रायव्हिंग व्हील आहे. त्याच्यानंतर रिअर व्हील ड्राईव्हमध्ये पाठीमागची जी व्हील आहे ते ड्रायव्हिंग व्हील आहे. ड्रायव्हिंग व्हील म्हणजे काय की ज्या व्हीलला पॉवर दिलेली राहते. ठीक आहे. त्याच्यानंतर 4 व्हील ड्राईव्ह. तर 4 व्हील ड्राईव्ह म्हणजे सगळ्या यांना काय आहे पॉवर दिलेला राहणार. ठीक आहे. मग आता बघा इथे एक लेआउट दाखवलं आहे. मग या लेआउटमध्ये बघा इंडिकेटरची पोझिशन कुठं दाखवली आहे, समोर दाखवली. त्याच्यानंतर फ्रंटला आहे. मग नंतर इथं बघा इंजिन दाखवलं आहे. मग ही काय आहे फ्रंट साईड, ही कोणती साईड आहे फ्रंट साईड, ही कोणती साईड आहे रिअर साईड आहे. त्याच्यानंतर बघा इथं हा ॲक्सल दाखवला आहे. मग या ॲक्सल नंतर इथं क्लच दाखवलं आहे. ठीक आहे. क्लच नंतर इथं गिअरबॉक्स सांगितलं आहे. गिअरबॉक्स नंतर बघा गिअरबॉक्स नंतर इथं दिलेलं आहे युनिव्हर्सल जॉईंट. नंतर बघा इथं कॉईल स्प्रिंग सांगितले. म्हणजे याचा अर्थ काय इथं कॉईल स्प्रिंग आहे. कॉईल स्प्रिंग म्हणजे इंडिपेंडंट सस्पेन्शन. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा इथं लिप स्प्रिंग दाखवले पाठीमागं. नंतर हे फ्रंट रिअर ॲक्सल हा कोणता ॲक्सल आहे रिअर ॲक्सल. त्याच्यानंतर हा कोणता ॲक्सल आहे फ्रंट ॲक्सल. ठीक आहे. मग बघा इथं युनिव्हर्सल जॉईंट नंतर हा आहे प्रोपेलर शाफ्ट. कोणता शाफ्ट हा प्रोपेलर शाफ्ट. नंतर हा आहे युनिव्हर्सल जॉईंट, पुन्हा युनिव्हर्सल जॉईंट आला. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट दिलेलं आहे बघा डिफरन्शियल. तर सगळ्यांना माहिती डिफरन्शियल काय करतं इक्वल पॉवर डिस्ट्रीब्युशन करायचं काम करतं. ठीक आहे. नंतर हा इथं दिलेला आहे रिअर ॲक्सल. इथं काय नाव दिलेलं आहे रिअर ॲक्सल. हा कोणता होता फ्रंट ॲक्सल. मग बघा आता इथून इंजिनमधून पॉवर आलेली कुठं प्रोपेलर शाफ्टमधून ते डिफरन्शियलमध्ये गेली. डिफरन्शियलमधून कुठे गेली रिअर साईडला रिअर ॲक्सलकडे गेली. तर मग ही कोणतं टाईप आहे फ्रंट इंजिन रिअर व्हील ड्राईव्ह. मग बघा फ्रंट इंजिन FERWD
डब्ल्यू म्हणजेच फ्रंट इंजिन रिअर व्हील ड्राईव्ह डी. ठीक आहे, म्हणजे ही त्या टाईपची. त्याच्यानंतर नेक्स्ट एक लेआउट दिलेला बघा इथं, आणि ही काय आहे की हा टॉप व्ह्यू दाखवलेला आहे. ठीक आहे, हा काय सपोज तुम्ही बॉटम व्ह्यू पकडा आणि एक असा शेप दाखवलेला आहे व्हेकलचा. त्याच्यानंतर बघा आता हा दुसरा लेआउट दिलेला आहे. तर ह्या लेआउटमध्ये जर बघितलं तुम्ही, इथं सांगितलं आहे हे काय आहे फ्रंट व्हील, हे काय आहे फ्रंट व्हील. त्याच्यानंतर इथं काय सांगितलं, ही फ्रंट ऑफ द कार, ही कोणती साईड आहे फ्रंट साईड आहे. ही कोणती साईड आहे फ्रंट साईड आहे, म्हणजे फ्रंट ऑफ द कार म्हणजे काय ही फ्रंट साईड आहे. त्याच्यानंतर इथं बघा इंजिन दाखवलं, इथं काय दाखवलं आहे इंजिन, हे काय आहे इंजिन आहे. त्याच्यानंतर बघा हा इथं रिअर ॲक्सल दाखवला आहे, हा काय आहे रिअर ॲक्सल दाखवला आहे. ठीक आहे, मग नंतर इथं सांगितलं आहे इंजिन नंतर इथंच बघा त्यांनी काय केलेलं आहे हा ड्राईव्ह ॲक्सल दिलेला आहे. मग इंजिन कुठे आहे आता इथं फ्रंटला आहे म्हणजे पुढच्या साईडला आहे. इथं इंजिन कुठं होतं पुढच्या साईडला होतं, इथं इंजिन कुठे आहे पुढच्या साईडला, मग फ्रंट इंजिन. ठीक आहे, त्याच्यानंतर बघा इथून काही अटॅचमेंट आहे इथपर्यंत नाही, म्हणजे रिअर ॲक्सलकडं इंजिनकडनं पॉवर जाण्याचा काही विषयच नाही. मग त्यांनी काय करेल इथं क्लच दाखवलेलं आहे, मग क्लचच्या तिथंच काय असणार आहे गिअर बॉक्स असणार आहे. काय असणार आहे गिअर बॉक्स. नंतर बघा या गिअर बॉक्समधून एक शाफ्ट इथं आलेला आहे, आणि इथंच काय सांगितलं आहे फायनल ड्राईव्ह म्हणजे काय की फ्रंट ॲक्सललाच काय दिलेली आहे ड्राईव्ह सिस्टम दिलेली. मग बघा इथं युनिव्हर्सल जॉईंट पण दाखवलं आहे. काय दाखवलं आहे युनिव्हर्सल जॉईंट थ्रू या फायनल ड्राईव्ह ॲक्सल थ्रू काय आहे पॉवर या व्हीलमध्ये येणार, म्हणजे इथून पॉवर प्रोड्यूस होणार, ती इथून गिअरबॉक्समधून याच्यामध्ये येणार आणि इथून मग परत इंजिनकडे येणार. मग बघा हा कोणता आहे फ्रंट व्हील ड्राईव्ह, म्हणजे काय आहे इंजिन पण फ्रंटला आहे आणि फायनल म्हणजे नाही का ड्रायव्हिंग सिस्टम म्हणजे पॉवर कोणाला दिली फ्रंट व्हीललाच दिलेली, म्हणून फ्रंट इंजिन फ्रंट व्हील ड्राईव्ह सिस्टम. म्हणजे हा झाला फ्रंट इंजिन फ्रंट व्हील ड्राईव्हचा लेआउट, आणि हा झाला फ्रंट इंजिन रिअर व्हील ड्राईव्हचा लेआउट. ठीक आहे, मग तुम्हाला हे सगळ्यांना समजलं असेल. तर काय की लेआउट म्हणजे इंजिनची पोझिशन आणि ड्रायव्हिंग व्हीलची पोझिशन कुठं आहे त्याच्यानुसार काय करेल आहे त्यांनी लेआउट डिफाईन केलेलं आहे. ठीक आहे, मग लेआउट म्हणजे काय इट इज डिफाईन ॲज लोकेशन अँड अरेंजमेंट ऑफ मेन कंपोनंट्स सच ॲज इंजिन अँड ड्राईव्ह व्हील्स. ठीक आहे, आता त्याच्यानंतर नेक्स्ट बघू आपण. ठीक आहे, आता सिग्निफिकन्स ऑफ लेआउटचं महत्त्व काय बघा. मग लेआउटवरती काय डिपेंड राहतं, लेआउटचं इम्पॉर्टन्स काय ऑटोमोबाईलमध्ये. लेआउटनुसार काय काय होतं, म्हणजे व्हेकल डिझाईन करताना सगळ्यात पहिले काय केलं जातो लेआउट डिझाईन केलं जातं. जसं घर बांधायच्या आधी आपण काय करतो घराचं लेआउट बनवतो, तसंच व्हेकल डिझाईन करताना म्हणजे काय की पर्टिक्युलर ॲप्लिकेशनसाठी जर व्हेकल डिझाईन करायची असेल तर तिचं सगळ्यात पहिले काय केलं जातो लेआउट कसा करायचा त्याच्यावरती डिपेंड राहतं. ठीक आहे, तर मग बघा सिग्निफिकन्स ऑफ लेआउट. फर्स्ट सिग्निफिकन्स काय ऑटोमोबाईल लेआउट डिस्क्राईब व्हेअर ऑन द व्हेकल अँड इंजिन अँड ड्राईव्ह व्हील्स आर फाउंड. मग बघा सगळ्यात पहिले लेआउट काय सांगतो की इंजिनची पोझिशन कुठं आहे आणि आपण जी पॉवर देणार आहे ती कोणत्या ड्राईव्ह ॲक्सलला देणार आहे, म्हणजे कोणत्या व्हीलला देणार आहे, फ्रंटला देणार आहे की रिअरला देणार आहे. ठीक आहे, हे लेआउटमधून आपल्याला डिटेक्ट होतं. त्याच्यानंतर लोकेशन ऑफ इच सिस्टम. लोकेशन ऑफ काय इच सिस्टम इज डिपेंडंट ऑन द ॲप्लिकेशन ऑफ व्हेकल विच टू बी यूज फॉर पर्टिक्युलर ॲप्लिकेशन. म्हणजे काय आहे की बघा आता हा जो लेआउट आहे हा डिसाईड करताना बघा इंजिनची पोझिशन कुठं ठेवायची, फ्रंटला ठेवायची, त्याच्यानंतर पॉवर कोणत्या व्हीलला द्यायची. तर हे कशावरती डिपेंड आहे तर ॲप्लिकेशनवरती डिपेंड आहे. म्हणजे काय आहे की व्हेकलचं ॲप्लिकेशन काय, ॲप्लिकेशननुसार काय करणार आपण डिसाईड करणार की पॉवर कोणत्या व्हीलला द्यायची. ठीक आहे, त्याच्यानंतर जो लेआउट आहे तर लेआउटमध्ये मग बघा जर आपल्याला हा म्हणजे नाही का ॲप्लिकेशन जर कळलं ॲप्लिकेशन काय की सपोज आपल्याला त्याच्यामधून नाही का म्हणजे हेवी लोड ट्रान्सपोर्ट करायचं आहे. मग हेवी लोड ट्रान्सपोर्ट करायसाठी काय करावं लागेल इंजिन समोर ठेवावं लागेल आणि लोड ठेवायला जागा पाठीमाग ठेवावं लागेल. त्याच्यानंतर पॉवर जी ती पाठीमागच्याच व्हीलला द्यावं लागेल. हे कशावरून कळलं हे ॲप्लिकेशनवरून कळलं. ठीक आहे, म्हणजे इंजिनची पोझिशन आणि बाकीचे जे अदर पार्ट्स आहे. मग बघा सगळ्यात मेन पार्ट इंजिन आहे, मग इंजिन आला तर इंजिनच्या जवळ क्लच येतो, क्लच आला त्याच्याजवळ पण गिअरबॉक्स येतो, आणि नंतर मग जर पॉवर आपल्याला फ्रंटलाच द्यायची असेल आणि इंजिन पण फ्रंटला असेल तर आपल्याला प्रोपेलर शाफ्टची गरज नाही, मग डायरेक्ट प्रोपेलर शाफ्ट पार्ट काय होतो रिड्यूस होऊन जातो.
जर आपल्याला फ्रंटला इंजिन आणि रिअरला जर पॉवर द्यायची असली तर मग युनिव्हर्सल जॉईंट आणि प्रोपेलर शाफ्ट आपल्याला एक्सटर्नल अटॅच करावं लागते, जेणेकरून फ्रंटपासून रिअरपर्यंत पॉवर ट्रान्समिट होईल. ठीक आहे. नंतर नेक्स्ट बघा, फॅक्टर्स इन्फ्लुएन्सिंग द डिझाईन. मग बघा हे सगळे नाही का, म्हणजे लेआउटवरती डिपेंड राहणार आहे व्हेकलचं डिझाईन. चॉईस इन्क्लूड द कॉस्ट. मग बघा फ्रंट इंजिन फ्रंट व्हील ड्राईव्ह असेल तर प्रोपेलर शाफ्ट वगैरे नसणार आहे, म्हणजे त्यांची कॉस्ट रिड्यूस होणार आहे. म्हणजे लेआउटवरती डिपेंड राहणार आहे व्हेकलची कॉस्ट. त्याच्यानंतर कॉम्प्लेक्सिटी रिलायबिलिटी, कॉम्प्लेक्सिटी ऑफ डिझाईन आहे. ठीक आहे, इथं काय आहे, कॉम्प्लेक्सिटी ऑफ डिझाईन. मग कॉम्प्लेक्सिटी म्हणजे काय की सपोज नाही का, व्हेकलचं ॲप्लिकेशन जर कळलं मग इंजिन कुठं ठेवायचं, फ्रंटला, पॉवर कुठं द्यायची, रिअरला. मग बघा फ्रंट साईडपासून रिअर साईडपर्यंत आपल्याला प्रोपेलर शाफ्टची डिझाईन करावं लागते. मग कॉम्प्लेक्सिटी, आता व्हेकल किती मोठी डिझाईन करायची आहे मग त्याच्यानुसार काय की कॉस्ट पण आहे. मग बघा व्हेकलची जी लेंथ आणि विड्थ जर इन्क्रीज झाली तर तिची कॉस्ट पण इन्क्रीज होती. ठीक आहे. तर मग काय की आपल्याला जर कमी कॉस्टची व्हेकल डिझाईन करायची असेल, म्हणजे काय की अकॉर्डिंग टू ॲप्लिकेशन, मार्केटमध्ये काय की सर्वे केला जातो, की सर्वेनुसार काय आहे की व्हेकल डिझाईन केलं. मार्केटला काय डिमांडिंग आहे, मार्केटला काय की कमी पैशामध्ये गाडी पाहिजे. मग कमी पैशामध्ये पाहिजे तर तिची साईज शेप पण काय ठेवावं लागेल, छोटा ठेवावं लागेल, जेणेकरून आपली मॅन्युफॅक्चरिंग कॉस्ट काय होईल, रिड्यूस होईल. मग त्याच्यानुसार लेआउट बनवावं लागेल. म्हणजे बघा जसं आपल्याला घर बांधायचं असलं मग ते सगळ्यात पहिले सांगते तुम्हाला किती लाखापर्यंत बांधायचं. आपण जर म्हणलं 15 लाख, 20 लाख, 30 लाख, 35 लाख, 50 लाख, तर मग त्याच्यानुसार काय केलं जातं, लेआउट डिझाईन केलं जातं. तसंच राहतं व्हेकलची कॉस्ट, आपल्याला किती कॉस्टची व्हेकल बनवायची मग त्याच्यानुसार ते काय करतात, तिची डिझाईन, रिलायबिलिटी. मग बघा रिलायबिलिटी म्हणजे काय की टिकाऊपणा. मग व्हेकल तर आपण बनवली कमी कॉस्टमध्ये पण ती टिकली पण पाहिजे. त्याच्यानंतर लोकेशन अँड साईज ऑफ पॅसेंजर. रिलायबिलिटी, लोकेशन अँड साईज ऑफ पॅसेंजर. बघा तर लोकेशन म्हणजे काय की पॅसेंजरचं बसण्याचं जे लोकेशन आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे साईज ऑफ पॅसेंजर कंपार्टमेंट अँड बूट. मग बघा आता काय आहे की पॅसेंजर कंपार्टमेंट कुठे ठेवायचं, फ्रंटला, रिअरला. मग ती मेन म्हणजे व्हेकल कशासाठी यूज, आता बस आहे, बसमध्ये बघा बस मेनली काय करते की जे म्हणजे नाही का लोकांच्या वाहतुकीसाठी यूज केली जाते. मग बघा तर ह्युमन बिंगला ट्रान्सपोर्ट करायचे जर असेल तर आपण काय करतो, बसचा यूज करतो. मग बसमध्ये बघा मेन फंक्शन काय आहे की माणसं बसणार त्याच्यामध्ये, तर मग त्यासाठी पॅसेंजर कंपार्टमेंटच मेन राहतं, त्याच्यामध्ये सीट्स वगैरे लावलेले राहतात. मग इथे सांगितलं आहे साईज ऑफ पॅसेंजर कंपार्टमेंट अँड बूट्स. मग बघा आता जर ट्रक असेल तर ट्रकमध्ये काय आहे की ड्रायव्हर वगैरे 2-3 जण काय करू शकतात, त्या फ्रंटच्या कॅबिनमध्ये बसू शकतात. बाकी नंतर काय सगळा लोड आपण काय करणार आहे, म्हणजे नाही का जो पण काही माल वाहतूक करायचा त्यासाठी कंटेनर पाठीमागच्या साईडला अटॅचमेंट राहते. म्हणजे काय की हे सगळे फॅक्टर ह्या लेआउटमध्येच कन्सिडर केलं जातं. त्याच्यानंतर व्हेकल हॅव इक्वल वेट डिस्ट्रीब्युशन. मग बघा आता काय आहे की जर आपण लेआउट जर चेंज केला तर व्हेकलचं जे वेट डिस्ट्रीब्युशन राहतं प्रत्येक व्हीलवरती, आता बघा व्हेकलमध्ये जेवढा पण लोड येणार आहे तो कुठे येणार आहे, टायर्सवरती येणार आहे, म्हणजे व्हील्सवरती येणार आहे. व्हील थ्रू तो काय होणार, आपल्या अर्थवरती येणार आहे लोड अल्टिमेट. ठीक आहे. तर मग काय आहे की सगळ्या व्हीलवरती इक्वल वेट डिस्ट्रीब्युशन झालं पाहिजे. मग ते बी कशावरती डिपेंड राहतं, लेआउटवरतीच डिपेंड राहतं. बघा कधी कधी काय होतं, ज्या छोट्या व्हेकल्स आहे बघा, ते छोटा हत्ती वगैरे जर आपण असं नाही का म्हणजे शेतात वगैरे जर नेले आणि तिथं काय होतं की शेतामध्ये माती राहते, मग त्यांची चाकं बघा जागेवरतीच फिरतात. मग त्याच्यामध्ये काय करते, पाठीमागच्या साईडला नाही का लोड टाकायला लावते, जेणेकरून ते काय करते, ग्रो करणार नाही आणि व्यवस्थित ट्रॅक्टिव्ह फोर्स भेटन आणि ते काय होतं, फसलेलं असेल तर निघून जातं बघा. तर ते असं का बरं होतं, कारण की ते त्या केसमध्ये प्रत्येक व्हीलवरती इक्वल लोड डिस्ट्रीब्यूट होत नाही. मग व्हेकलच्या लेआउटवरती डिपेंड राहणारे लोड डिस्ट्रीब्युशन. आता बघा फ्रंटला जर इंजिन ठेवलं, फ्रंटला ज्यादा लोड राहणार आहे, मग पॅसेंजरचं लोड कुठे येणार, पाठीमागच्या साईडला. मग दोन्ही अल्टिमेट काय होणार, सगळ्या बाजूला लोड इक्वली बॅलन्स होणार. पण ज्यावेळेस गाडी रिकामी असणार आहे त्यावेळेस काय की फ्रंटला ज्यादा लोड राहील, बॅक साईडला कमी लोड राहील. मग बघा लेआउटमध्ये अशी डिझाईन केली जाते की सगळ्या चाकांवरती इक्वल लोड डिस्ट्रीब्युशन झालं पाहिजे. ठीक आहे. तर इथं पण एक लेआउट दाखवलेलं आहे, तेच लेआउट आहे बघा दोन्ही पण. हे काय हा फ्रंट इंजिन फ्रंट व्हील ड्राईव्ह वाला आहे, फ्रंट व्हील ड्राईव्ह. ठीक आहे, फ्रंट इंजिन फ्रंट व्हील ड्राईव्ह. आणि हा आहे रिअर इंजिन फ्रंट इंजिन फ्रंट व्हील ड्राईव्ह. हा फ्रंट इंजिन फ्रंट व्हील ड्राईव्ह आणि हा आहे फ्रंट इंजिन रिअर व्हील ड्राईव्ह. ठीक आहे. आत्ताच आपण हे दोन्ही पण बघितले. ठीक आहे. आता नेक्स्ट
आता डिफरंट टाईप ऑफ लेआउट अँड ॲडव्हान्टेजेस अँड इट्स डिसॲडव्हान्टेजेस. आता आपल्याला काय बघायचं आहे, डिफरंट टाईप ऑफ लेआउट बघायची. तर त्याच्यामध्ये फर्स्ट बघायचं आहे फ्रंट इंजिन. आत्ताच बघा तुम्हाला मी लेआउट दाखवलं, फ्रंट इंजिन, फ्रंट व्हील ड्राईव्ह. त्याच्यानंतरनं फ्रंट इंजिन, रिअर व्हील ड्राईव्ह. नेक्स्ट बघायचं रिअर इंजिन, रिअर व्हील ड्राईव्ह. आणि नेक्स्ट बघायचं फोर व्हील ड्राईव्ह. फोर व्हील ड्राईव्हमध्ये फ्रंट इंजिन, फोर व्हील ड्राईव्ह, नंतरनं फ्रंट इंजिन, रिअर व्हील ड्राईव्ह, आणि रिअर इंजिन, फोर व्हील ड्राईव्ह, रिअर व्हील ड्राईव्ह आणि 4WD. ठीक आहे. तर हे आपल्याला सगळे आता 1 बाय 1 बघायचे. तर सगळ्यात पहिले आपण बघणार आहे फ्रंट इंजिन, फ्रंट व्हील ड्राईव्ह. आता जर तुम्ही लेक्चर करीत असाल तर तुम्ही काय करायचं, लेआउट काढून घ्यायचं. कारण की काय की तुमच्या एकदा हाताखालून गेला तर तुमचं काय होणार, तो डोक्यात राहणार. नाही तर तुम्ही मस्त नाही का लेक्चर असं ऐकत राहिले तर नंतर ना काय होईल, तुम्ही नाही का लेक्चरच्या पुरतं तुम्हाला समजणार आहे पण ते तुमच्या लक्षात नाही राहणार. तर लक्षात ठेवण्यासाठी तुम्ही काय करायचं, इथं लगेच ड्रॉ करायचं. आता आपण कोणता बघणार आहे, फ्रंट इंजिन, फ्रंट व्हील ड्राईव्ह. मग फ्रंट इंजिन बघा, आता इंजिन कुठं सांगितलं आहे, फ्रंटला सांगितलं. कुठं सांगितलं आहे, फ्रंटला. ठीक आहे. मग इथं इंजिन सांगितलं आहे फ्रंट इंजिन, फ्रंट व्हील ड्राईव्ह. मग याचं शॉर्टकटमध्ये काय म्हणतात, फ्रंट इंजिन, FE. तर बघा पेपरमध्ये काय की क्वेश्चन येतात पूर्ण डिटेलमध्ये पण त्यानंतर नसतं त्याला एक्सप्लेन FE FWD FWD. ठीक आहे. म्हणजे काय की पूर्ण नाव देत नाही. मग त्यावेळेस तुम्हाला समजलं पाहिजे फ्रंट इंजिन, फ्रंट इंजिन, फ्रंट व्हील ड्राईव्ह. ठीक आहे. मग फ्रंट इंजिन, फ्रंट व्हील ड्राईव्हचा लेआउट तुम्ही आता ड्रॉ करून घ्या. सगळ्यात पहिले बघा एक अशी व्हेकलचा लेआउट काढायचा. ठीक आहे. असं लेआउट काढायचा. त्याच्यानंतर ना बघा त्याच्यामध्ये काय करायचं, त्याच्यामध्ये सगळ्यात पहिले इंजिन दाखवायचं. आता फ्रंटला इंजिन दाखवायचं. ठीक आहे. मग इंजिन कुठे, इथं फ्रंटला आहे. इंजिन कुठे, इथं फ्रंटला आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर ना नेक्स्ट काय राहील, इथं क्लच. इंजिनला कोण अटॅच राहतं, फ्लायव्हील. फ्लायव्हीलला अटॅच राहतो क्लच. क्लच नंतर ना इथं आहे गिअर बॉक्स. काय आहे, गिअर बॉक्स. या डायग्राममध्ये गिअर बॉक्स दाखवलेला नाही. गिअर बॉक्स नंतर ना बघा आता हे रिअर व्हील दाखवून द्या. रिअर व्हीलला काही पॉवर नाही आणि पॉवर कोणाला आहे, फ्रंट व्हीलला आहे. मग फ्रंटलाच इंजिन आहे, फ्रंट व्हीललाच पॉवर आहे. मग सगळ्यात पहिले इथं लिहायची फ्रंट साईड आणि इकडे पाठीमागे लिहायचं रिअर साईड. ठीक आहे. इथं लिहायचं रिअर साईड. ही कोणती साईड आहे, रिअर साईड आहे. मग बघा इथं गिअर बॉक्स नंतर ना बघा युनिव्हर्सल जॉईंट इथं दाखवलेलं आहे. युनिव्हर्सल जॉईंट कुठे आहे, इथं आहे. ठीक आहे. मग युनिव्हर्सल जॉईंट नंतर ना हा ड्राईव्ह एक्सेल. आता ही जी पॉवर आहे गिअर बॉक्समधून कुठे येणार आहे, हा ड्राईव्ह एक्सेलकडे येणार आहे. आणि इथंच खालच्या साईडला काय राहतं, डिफरन्शियल राहतं. कुठं राहतं, इथं खालच्या बॉटम साईडला डिफरन्शियल राहतं. डिफरन्शियल काय करतं, दोन्ही बाजूला इक्वल पॉवर डिस्ट्रीब्यूट करायचं काम करतं. आता ह्या डायग्राममध्ये दिसत नाही. ठीक आहे. त्याच्यानंतर ना हा एक फायनल ड्राईव्ह एक्सेल आहे. मग हा एक्सेल कशाला अटॅच आहे, फ्रंट व्हीलला. हे कोणतं व्हील आहे, फ्रंट व्हील. ठीक आहे. त्याच्यानंतर ही कोणतं व्हील आहे, फ्रंट व्हील. मग बघा या दोन्हीला पण काय होणार, पॉवर जाणार. आणि पाठीमागचं काय आहे, डेड ॲक्सल आहे. हा कोणता ॲक्सल आहे, डेड ॲक्सल. ठीक आहे. आणि याला काय म्हणायचं, लाईव्ह ॲक्सल म्हणायचं. काय म्हणायचं, लाईव्ह ॲक्सल. लाईव्ह ॲक्सल म्हणजे ज्या ॲक्सलला पॉवर दिलेली राहते तो ॲक्सल. मग बघा आता इथं पॉवर फ्लो कसा होणार, इंजिनमध्ये पॉवर प्रोड्यूस होणार. सगळ्यात पहिले कुठं पॉवर प्रोड्यूस होणार, इंजिनमध्ये. इंजिनमधून ती कुठं जाणार, क्लचमध्ये जाणार. क्लच नंतर कुठं जाणार, गिअर बॉक्समधून ती पॉवर कुठं जाणार, फायनल ड्राईव्ह सिस्टमला जाणार. कुठं जाणार, फायनल ड्राईव्ह सिस्टम. मग फायनल ड्राईव्ह सिस्टम बिल्ट अप टुगेदर फ्रॉम सिंगल इंटिग्रल असेंब्ली. आता बघा सिंगल इंटिग्रल असेंब्ली म्हणजे काय, की जे इंजिन गिअरबॉक्समधून जी पॉवर येणार आहे ती डिफरन्शियलमध्ये जाणार. कुठं जाणार, डिफरन्शियलमध्ये. आणि डिफरन्शियललाच अटॅच काय असणार आहे, हे जे फायनल ड्राईव्हचे जे दोन ॲक्सल राहणार आहे, जे ड्रायव्हिंग ॲक्सल ते काय राहणार आहे, या इंटिग्रल असेंब्लीमध्ये अटॅच राहणार आहे. जर तुम्ही आपल्या ऑटोमोबाईलच्या लॅबमध्ये गेले तिथं आपल्याकडे एक टाटा इंडिकाचं इंजिन आहे बघा. तर त्या इंजिनमध्ये तुम्हाला हे कोणतं इंटिग्रल असेंब्ली बघायला भेटेल बघा. कशाची, सिंगल इंटिग्रल युनिट आहे. काय आहे, सिंगल इंटिग्रल युनिट आहे. त्याच्यामध्येच आतल्या आतच काय राहतं, डिफरन्शियल पण राहतं. आणि ते गिअरबॉक्सच्या इमिडिएट नंतरच अटॅचमेंट राहते. आणि त्याच्यानंतरच दोन ड्रायव्हिंग ॲक्सल येतात आणि त्यालाच काय करायला ते अटॅचमेंट करायला. त्याच्यामध्ये दोन कोन राहतात, कप आणि कोन राहतात.
आणि त्याच्यामध्ये बेरिंग्स राहते, ठीक आहे. म्हणजे काय की त्याच्यामध्ये इन्क्लिनेशन पण ॲडजस्ट होतं. काय होतं, इन्क्लिनेशन पण ऑटोमॅटिक ॲडजस्ट होतं. तर बघा इथं काय करायचं, तुम्ही ज्यावेळेस तुम्ही नाही का पेपरमध्ये अशी डायग्राम काढशाल, याच्या खाली पॉवर फ्लो लिहायचं. तर पॉवर फ्लो कसं लिहिशाल, सगळ्यात पहिले लिहायचं इंजिन. इंजिन नंतर पॉवर कुठे जाते, क्लच. क्लच नंतर गिअर बॉक्स. मग गिअर बॉक्स नंतर पॉवर कुठे जाणार आहे, फायनल ड्राईव्ह असेंब्ली. फायनल ड्राईव्ह ॲक्सल द्या डायरेक्ट. फायनल ड्राईव्ह ॲक्सेलला जाणार आहे. फायनल ड्राईव्ह ॲक्सेलकडनं कुठे जाणार आहे, फ्रंट व्हीलला जाणार. कुठे जाणार आहे, फ्रंट व्हील्स. ठीक आहे. ह्या असा पॉवर फ्लो लिहायचा. याला काय म्हणायचं, पॉवर फ्लो ऑफ FEFWD, फ्रंट इंजिन फ्रंट व्हील ड्राईव्ह. मग हे जर लिहिलं आणि तुम्ही हे जर डायग्राम काढली तर चेक करणाऱ्याला समजून जातं की तुम्हाला ह्याच्यामध्ये डिटेलमध्ये माहिती आहे. मग तुम्हाला पॉवर फ्लो जर लिहिला तर तुम्हाला ऑटोमॅटिक आउट ऑफ मार्क भेटतील, ठीक आहे. तर हा पॉवर फ्लो मी याच्यामध्ये लिहिलेला नाही, तुम्ही हा एक लिहून घ्या एक्स्ट्रामध्ये. आणि तुमच्या बुकमध्ये पण असं पॉवर फ्लो दिलेलं नाही. दिलेला असेल तर ठीक आहे, नसेल दिलेला तर हा लिहून घ्या. सगळ्यात पहिले पॉवर कुठं प्रोड्यूस होती, इंजिनमध्ये. इंजिनमधून कुठं जाते, क्लचमधून कुठं जाणार आहे, गिअरबॉक्समधून कुठं जाणार आहे, फ्रंट ड्राईव्ह ॲक्सल किंवा फ्रंट फायनल ड्राईव्ह ॲक्सल लिहायचं. फ्रंट फायनल ड्राईव्ह ॲक्सल, ठीक आहे. नंतर कुठं जाणार आहे, ती फ्रंट व्हीलला जाणार आहे. म्हणजे अशी पॉवर फ्लो होणार आहे, ठीक आहे. मग हे सगळ्याला समजलं का, फ्रंट इंजिन फ्रंट व्हील ड्राईव्ह. त्याच्यानंतर बघा आता आपण याचे बघणार आहे ॲडव्हान्टेजेस. तर बघा फ्रंट इंजिन फ्रंट व्हील ड्राईव्हमध्ये काय काय दिलेलं राहतं. तर फ्रंट इंजिन फ्रंट व्हील ड्राईव्ह. तर फ्रंट इंजिन फ्रंट व्हील ड्राईव्हमध्ये इंजिन कुठं राहतं, फ्रंटला राहतं. कुठं राहतं, फ्रंटला. तेच सगळं मी आता जे सांगितलं तेच इथे इंग्लिशमध्ये लिहून दिलेलं, ठीक आहे. फ्रंट इंजिन फ्रंट व्हील ड्राईव्ह. इन दिस अरेंजमेंट इंजिन इज फिटेड इन फ्रंट ऑफ व्हेकल. इंजिन कुठं फिट करेल, फ्रंटला करेल, इन फ्रंट ऑफ व्हेकल. द ड्राईव्ह इज गिवन टू फ्रंट व्हील. ड्रायव्हिंग पॉवर जी ती कोणाला देणार आहे, फ्रंट व्हीललाच देणार आहे. त्याच्यानंतर इंजिन क्लच गिअरबॉक्स फायनल ड्राईव्ह बिल्टअप टुगेदर टू फॉर्म सिंगल इंटिग्रल असेंब्ली. मग बघा हे जे इंजिन क्लच गिअरबॉक्स आणि फायनल ड्राईव्ह हे सगळे मिळून एक इंटिग्रल युनिट. इंटिग्रल म्हणजे काय की एक कंबाईन युनिट तयार होतं आणि त्याला काय म्हणायचं, सिंगल इंटिग्रल असेंब्ली म्हणायचं, ठीक आहे. तर तुम्ही जी आपल्या वर्कशॉपमध्ये नाही का, म्हणजे आपल्या ज्या ऑटोमोबाईलच्या लॅबमध्ये टाटा इंडिकाची ही इंटिग्रल असेंब्ली दिलेली आहे, ठीक आहे. तुम्ही ती बघू शकता. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे म्हणजेच हे जे कंबाईन असेंब्ली राहणार आहे ना, यालाच म्हणते सिंगल इंटिग्रल युनिट. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे प्रोपेलर शाफ्ट लेंथ इज रिड्यूस. बघा आता ह्याच्यामध्ये प्रोपेलर शाफ्टची गरज नाही, कारण की इंजिन जिथं आहे तिथंच काय आहे, ड्रायव्हिंग ॲक्सल आहे. तर आपल्याला एक्स्ट्रा नाही का म्हणजे प्रोपेलर शाफ्ट द्यायची गरज नाही. द प्रोपेलर शाफ्ट लेंथ इज रिड्यूस. प्रोपेलर शाफ्टची लेंथ काय झाली, रिड्यूस झाली. छोटा शाफ्ट राहतो, ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे रिड्यूस ऑर निग्लेक्ट द प्रोपेलर शाफ्ट. मग बघा आता कधी कधी काय की दिलेला राहतो छोटा शाफ्ट, किंवा नंतर जर डायरेक्टच इंजिन त्या फ्रंट व्हील ॲक्सलवरती असेल तर प्रोपेलर शाफ्ट डायरेक्ट नसतोच, ठीक आहे. नंतर नेक्स्ट आहे ड्राईव्ह ट्रान्सफर पॉवर फ्रॉम फ्रंट इंजिन. बघा इथं दिलेली पॉवर फ्लो. फ्रंट इंजिन सिच्युएटेड ॲट द फ्रंट एंड टू गिअरबॉक्स टू डिफरन्शियल विथ द हेल्प ऑफ गिअर ड्राईव्ह. मग बघा इंजिनमध्ये जी पॉवर प्रोड्यूस होणार आहे ती क्लचमधून गिअरबॉक्समधून डिफरन्शियल आणि डिफरन्शियलमधून ड्रायव्हिंग ॲक्सलला ट्रान्सफर होणार आहे. ड्रायव्हिंग ॲक्सलमधून फ्रंट व्हीलला जाणार आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर डिफरन्शियल युनिट इज प्लेस इन द फ्रंट ॲक्सल. मग डिफरन्शियल युनिट कुठं राहतं, फ्रंट ॲक्सललाच राहतं. ते सिंगल इंटिग्रल असेंब्ली ना त्याच्यामध्येच अटॅच करायला राहतं, ठीक आहे. नंतर धिस अरेंजमेंट प्रोव्हाइड गुड ग्रिप विथ द रोड सरफेस ड्यू टू द इंजिन वेट इज डिस्ट्रीब्युटेड ॲट द फ्रंट. मग बघा आता ही जी व्हेकल आहे, ह्या व्हेकलमध्ये काय होतं, जिथं ड्रायव्हिंग ॲक्सल आहे त्याच्याचवरती काय इंजिन आहे. मग इंजिनचा लोड कुठे येणार आहे, ड्रायव्हिंग ॲक्सलवरती येणार आहे. मग ड्रायव्हिंग ॲक्सलवरती आल्यानंतर काय होईल की जी रोडसोबत ग्रीप आहे कशाची, व्हील्सची. मग बघा कधी कधी आपण नाही का शेतामध्ये वगैरे जर छोटा हत्ती वगैरे नेला तर ते जागेवर बिनतो, मग पाठीमागं 2-3 जणांना उभा करते. बघा उभा केल्यानंतर काय होतं, त्या नाही का व्हील्स जे राहते व्हीलला प्रॉपर ग्रिप भेटते आणि तो काय होतो, निघतो. म्हणजे फसलेला असेल तर निघून जातो. मग तसंच बघा हे काय होतं, इंजिनचा लोड कुठं राहतो, त्या फ्रंट ॲक्सलवरतीच राहतो. फ्रंट ॲक्सल थ्रू कुठं राहणार, जास्त लोड फ्रंट व्हील्सवरती. मग त्या व्हीलचा आणि रोडचा कॉन्टॅक्ट चांगला येतो, म्हणजे जी ग्रीप आहे ती चांगली भेटते. त्याच्यामुळं काय आहे की इथं दिलेलं आहे धिस अरेंजमेंट प्रोव्हाइड गुड ग्रिप विथ रोड सरफेस ड्यू टू द इंजिन वेट ॲट फ्रंट.
मग इंजिनचं वेट कुठं राहणार आहे, फ्रंट साईडलाच राहणार आहे. ॲब्सेन्स ऑफ प्रोपेलर शाफ्ट कॅन डिक्रीज द चेसी लेंथ. मग बघा आता इथं काय आहे की इथं काय की प्रोपेलर शाफ्ट दिलेलाच नाही, तर प्रोपेलर शाफ्ट दिलेला नाही, तर त्याच्यामुळे आपण काय की जी चेसीची जी लेंथ आहे, चेसी बघा, चेसी जो पार्ट आहे चेसीवरती ही सगळी अरेंजमेंट काय करायला जाते, अटॅच करायला जाते. तर चेसीची लेंथ आपण रिड्यूस करू शकतो का, कारण की चेसीचं जे इम्पॉर्टंट इथपर्यंतची, आणि हा काय की थोडा आपण मागं पुढं आपल्यानुसार ॲडजस्ट करू शकतो. मग आपली जी चेसीची कॉस्ट आहे ती पण काय होती, सेव्ह होती. ठीक आहे. त्याच्यानंतर ना आता नेक्स्ट पॉईंट बघू. आता याचे ॲडव्हान्टेजेस डिसॲडव्हान्टेजेस बघायचे. तर फ्रंट इंजिन फ्रंट व्हील ड्राईव्ह, तर त्याचे ॲडव्हान्टेजेस बघा. ॲडव्हान्टेजेस ऑफ फ्रंट इंजिन फ्रंट व्हील ड्राईव्ह विथ इंजिन ॲट फ्रंट. इंजिन कुठं राहणार आहे, आपलं फ्रंटला राहणार आहे. ठीक आहे. ॲज कम्पेअर टू रिअर व्हील ड्राईव्ह कार, बघा त्याच्यात हे कम्पॅरिझनमध्ये दिलेलं आहे. ठीक आहे. ॲज कम्पेअर टू रिअर व्हील ड्राईव्ह कार देअर इज फास्टर अँड सेफर ट्रॅव्हलिंग ड्यू टू गुड रोड होल्डिंग ऑन टर्न्स. मग बघा आता फ्रंट इंजिन फ्रंट व्हील ड्राईव्ह राहते ही गाडी, तर याचा जो लोड आहे फ्रंट म्हणजे नाही का जो इंजिनचा लोड आहे तो फ्रंट ॲक्सलवरतीच येतो. फ्रंट ॲक्सललाच काय आहे की ज्यावेळेस आपण टर्न मारतो त्यावेळेस काय करतो, स्टेअरिंग फिरवतो. स्टेअरिंग काय आहे की स्टेअरिंग मेकॅनिझम पण फ्रंट व्हीललाच अटॅच केलेलं राहतं, आणि त्याच्यामुळं काय की टर्न मारताना ही व्हेकल आहे ना, म्हणजे अशी नाही का, आता बघा कधी कधी की गाडी खूप गतीमध्ये असं आणि एकदम जर टर्न मारला तर तिची पलटी होती. का होती, कारण की रोडची जी ग्रीप आहे ती भेटत नाही प्रॉपर, आणि मग गाडी काय होती, पलटी होती. तर ह्याच्यामध्ये काय की ही गाडी जास्त सेफ राहते ॲज कम्पेअर टू रिअर इंजिन रिअर व्हील ड्राईव्हपेक्षा. ठीक आहे. नंतर ना गुड ग्रीप विथ रोड सरफेस. तुम्हाला आत्ताच हा मुद्दा सांगितला की गुड ग्रीप विथ रोड सरफेस ड्यू टू इंजिन वेट ॲट फ्रंट. इंजिनचं वेट कुठं राहतं, फ्रंटला राहतं, त्याच्यामुळे रोडची ग्रीप पण चांगली भेटते. त्याच्यानंतर ना अंडर स्टिअर कंडिशन कॅन बी प्रेफर्ड ऑन धिस टाईप ऑफ व्हेकल. मग बघा आता अंडर स्टिअर म्हणजे काय की गाडीला आपण बघा असं जर टर्न दिला तर गाडी थोडीशी बाहेरच्या साईडला फेकल्या जाते, म्हणजे काय होती, गाडीला टर्न घ्यायला जादा रेडियस लागते. तर ह्याच्यामध्ये तशी कंडिशन होत नाही. ठीक आहे. कारण की वेट जास्त कुठं राहतं, फ्रंटला राहतं, आणि पुढच्या चाकांची ग्रीप ही प्रॉपर राहते, त्याच्यामुळे गाडीला जास्त टर्निंग रेडियस लागत नाही, म्हणून त्याला काय म्हणते, अंडर स्टिअर कंडिशन. त्याच्यानंतर ना द चान्स ऑफ व्हील स्किडिंग अँड स्लिपिंग इज व्हेरी मच रिड्यूस. मग बघा व्हेकलचे जे चाक आहे ते स्किडिंग म्हणजे काही जागेवर फिरणे, स्लिपिंग किंवा घसरणे, तर ह्या असले कमी होऊन जातं का, कारण की त्याच्यामध्ये लोड जास्त राहतो फ्रंटलाच इंजिनचा, त्याच्यामुळे याच्यामध्ये स्किडिंग आणि स्लिपिंग होत नाही. नंतर ना इट हॅज लो सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी. तर बघा याला काय राहतं, लो सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी राहतो. सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी म्हणजे काय की ज्या पॉईंटला ग्रॅव्हिटी कॉन्सन्ट्रेट झालेली राहते. ठीक आहे. तर याच्यामध्ये सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी कमी राहतो. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा, ट्रान्समिशन सिस्टम इज कॉम्पॅक्ट. आता बघा ट्रान्समिशन सिस्टम कॉम्पॅक्ट कावर आहे, कारण की याच्यामध्ये प्रोपेलर शाफ्ट नाही. प्रोपेलर शाफ्ट असला बी तर त्याची लेंथ काय राहणार आहे, कमी राहणार आहे. शक्यतो प्रोपेलर शाफ्ट नसतोच. तर त्याच्यामुळं जे ट्रान्समिशन सिस्टम आहे, ट्रान्समिशन सिस्टममध्ये बघा गिअरबॉक्स इंजिनमधून पॉवर क्लचला गेले, क्लचमधून गिअरबॉक्समधून डायरेक्ट ड्राईव्ह एक्सेलला, त्याच्यामध्ये इंटरमिडिएट कोणी मेंबर नसतं, त्याच्यामुळे काय की पॉवर लॉस होत नाही, आणि ते युनिट कसं आहे, कॉम्पॅक्ट आहे, छोटं आहे. ठीक आहे. नंतर ना नॅचरल एअर कुलिंग. आता सगळ्यात मेन मुद्दा आहे बघा, इंजिनमध्ये जी पॉवर प्रोड्यूस होती आणि हीट प्रोड्यूस होती, आणि हीट जी एक्स्ट्रा हीट जी राहते ती आपण नेचरमध्ये डिसिपेट करतो कशा थ्रू, रॅडिएटर थ्रू. मग आता इंजिन कुठं आहे, फ्रंटलाच आहे, मग रॅडिएटर पण कुठं राहतं, फ्रंटलाच राहतं. फ्रंटला जी नॅचरल एअर भेटते म्हणजे फ्रेश जी एअर येणार आहे ती सगळ्यात पहिले कुठे येणार आहे, रॅडिएटरमध्ये. आणि रॅडिएटर बघा पुढच्या साईडला अटॅच करायला राहतं, आणि इंजिन पण पुढंच राहतं. तर त्याच्यामुळं फ्रेश नॅचरल कूलिंग ऑफ द रॅडिएटर ड्यू टू द मोशन ऑफ व्हेकल, पॉवर रिक्वायर्ड फॉर कूलिंग इज रिड्यूस. मग फ्रेश एअर कुठे भेटते, फ्रंट साईडलाच रॅडिएटर राहतं, आणि तिथंच रॅडिएटर असल्यामुळं व्हेकलची जी नाही का म्हणजे थंड करण्यासाठी जे कॉम्प्रेसर वगैरे ऑपरेट करावं लागतं त्याची कॉस्ट म्हणजे नाही का त्याची पॉवर कंझ्युम करायची. म्हणजे काय होतं की फ्रंटलाच नॅचरल एअर भेटल्यामुळं जी रॅडिएटरची इफिशियन्सी राहते ती इन्क्रीज होती, कारण फ्रंट साईडला फ्रेश एअर येते. फ्रेश एअर आल्यामुळं काय होतं, लगेच रॅडिएटरमधली हीट डिसिपेट होऊन जाते, म्हणून काय होतं, कूलिंग पॉवर कन्झम्पशन आपलं रिड्यूस होतं. कारण की कूलिंग करायचं म्हणजे काय की कॉम्प्रेसर ऑपरेट करावं लागतं. कॉम्प्रेसर म्हणजे नाही का जी कूलिंग सिस्टम राहते त्याच्यामध्ये कॉम्प्रेसर म्हणजे नाही का जे कॉम्प्रेसर ऑपरेट होणार आहे ते कशावरती ऑपरेट होईल, व्हेकलच्या इंजिनमधूनच पॉवर घेणार आहे, मग ती पॉवर कन्झम्पशन रिड्यूस होतं. ठीक आहे. त्याच्यानंतर म्हणजे काय की कूलिंग बेटर कूलिंग राहते. ठीक आहे. थोडक्यात लक्षात ठेवा, गुड कूलिंग. ठीक आहे. फ्रंटला जे इंजिन आहे, फ्रंटला फ्रेश एअर येते, फ्रेश एअर आल्यामुळं
हे डिसिपेशन प्रॉपर होतं. ठीक आहे. मोर पॅसेंजर रूम सिन्स प्रोपेलर शाफ्ट इज इल्युमिनेटेड. आता बघा तुम्ही जर हा लेआउट जर बघितला, हे लेआउट जर बघितला, ठीक आहे, ह्या लेआउटमध्ये इथं एवढंच कामाचं सिस्टम म्हणजे हे इंजिन गाडीला व्हेकल मूव्ह करायला काम करणार. ही जी राहिलेली स्पेस ही काय आहे रिकामी. इकडं काय आहे की आपण जसं पाहिजे तसं डिझाईन करू शकतो पॅसेंजर कंपार्टमेंटसाठी. ठीक आहे. तर हेच त्याच्यामध्ये या पॉईंटमध्ये सांगितलेलं आहे. या पॉईंटमध्ये काय सांगितलं आहे, मोर पॅसेंजर रूम सीन्स. मग काय आहे की पॅसेंजर रूम कशी आहे, जास्त पॅसेंजरसाठी आपल्याला जास्त जागा भेटते. तर रूम सीन्स प्रोपेलर शाफ्ट इज इल्युमिनेटेड. कारण की प्रोपेलर शाफ्ट नसतो. प्रोपेलर शाफ्ट जर असेल तो काय करतो, मधूनच त्याच्यासाठी गाडीचं जे पॅसेंजर कंपार्टमेंट आहे त्याचं डिझाईन चेंज करावं लागतं. ठीक आहे. तर ह्या गाडीमध्ये काय होतं, पॅसेंजरला मोर स्पेस भेटते प्रोपेलर शाफ्ट नसल्यामुळं. आता याचे डिसएडव्हान्टेजेस बघा. ह्याचे काही डिसएडव्हान्टेजेस पण घे. तर डिसएडव्हान्टेजेस अलॉंग विथ द कॉम्प्लिकेटेड अरेंजमेंट ऑफ फ्रंट ड्राईव्ह व्हील्स इट्स ऑल्सो रिक्वायर्ड टू अकोमोडेट स्टेअरिंग मेकॅनिझम. आता बघा इंजिनचे जे फ्रंट व्हील्स राहतात त्यांनाच काय दिलेलं राहते, पॉवर दिलेली राहते. म्हणजेच काय की इंजिनची जी पॉवर येणार आहे ती फ्रंट एक्सेललाच येणार आहे. त्याच्यासोबत त्या फ्रंट व्हीललाच काय करायचं आहे, स्टेअरिंग मेकॅनिझम पण ऑपरेट करायचं आहे. मग ही जी स्टेअरिंग मेकॅनिझम, इंजिनची पॉवर ही सगळी काय होती, कॉम्प्लेक्स डिझाईन क्रिएट होती. आणि त्याच्यामुळं जे फ्रंट व्हील्स आहे तर त्याची जी डिझाईन आहे ती कॉम्प्लिकेटेड राहते. नंतर ड्यू टू द वेट व्हेकल मुव्हिंग टू रिअर. आता काय होतं की गाडीचं वजन सगळ्यात जास्त कुठं असतं, पुढंच असतं. ड्यू टू वेट व्हेकल मुव्हिंग टू रिअर वेट ऑन ड्रायव्हिंग व्हील रिड्यूस ड्युरिंग द ॲक्सेलरेशन अँड ग्रेडियंट. काय ड्यू टू वेट व्हेकल मुव्हिंग टू रिअर वेट ऑन ड्रायव्हिंग व्हील्स रिड्यूस ड्युरिंग द ॲक्सेलरेशन. बघा आता काय होतं की गाडीला आपण सडन पिकअप देतो. बघा पिकअप दिल्यानंतर काय होतं की गाडीची जी इनर्शिया इफेक्ट आहे तो पाठीमागच्या साईडला येतो. म्हणजे काय होतं, पुढच्या बाजूला लोड कमी होतो आणि सडन पाठीमागच्या साईडला लोड काय होतो, जास्त, म्हणजे नाही का जास्त लोड येतो. तर पाठीमागची साईड ही काय अशी दाबली जाते. ठीक आहे. हे त्या पॉईंटमध्ये सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर ट्रॅक्टिव्ह इफेक्ट डिक्रीजेस ऑन ग्रेडियंट. बघा ट्रॅक्टिव्ह इफेक्ट म्हणजे काय की गाडीची जी ग्रिप राहते ती नॉर्मल कंडिशनला जास्त राहते. बट ज्यावेळेस गाडी ना ग्रेडियंट म्हणजे काय की जास्त स्पीडमध्ये येते त्यावेळेस तो ग्रेडियंट थोडा रिड्यूस होतो. ठीक आहे. म्हणजे त्यांना तेच म्हणायचं ट्रॅक्टिव्ह इफेक्ट डिक्रीजेस ऑन ग्रेडियंट म्हणजे काय, गाडी ज्यावेळेस मोशन कंडिशनमध्ये येणार आहे त्यावेळेस ट्रॅक्टिव्ह इफेक्ट कमी होणार आहे. म्हणजे काय की रोडची व्हील सोबतची जी ग्रीप आहे ती कमी होणार आहे ॲज कम्पेअर टू नॉर्मल स्टेटमध्ये ग्रीप जास्त राहणार आहे. पण ज्यावेळेस गाडी जास्त स्पीडमध्ये येईल त्यावेळेस ती ग्रीप काय होणार आहे, कमी होणार आहे. चान्सेस ऑफ स्लिपेज ऑन स्लिपरी. मग बघा आता स्लिपरी सरफेसवरून ज्यावेळेस गाडी जाणार आहे जास्त स्पीडने, मग त्यावेळेस काय होऊ शकते, गाडी स्लिप होऊ शकते. ठीक आहे. का, कारण की रनिंग कंडिशनमध्ये गाडीची ट्रॅक्टिव्ह इफेक्ट कमी झालेला राहतो. नंतर नॉट इफिशियंट ब्रेकिंग. आता याच्यामध्ये बघा ब्रेकिंग सिस्टम इफिशियंटली वर्क करू शकत नाही. का, कारण की फ्रंट साईडला इंजिन दिलेलं आहे. त्याच्यानंतर इवन ऑन लेवल रोड स्टेअरिंग इज स्लाइटली हेवियर. मग बघा नॉर्मल कंडिशनला पण गाडीची जी स्टेअरिंग मेकॅनिझम आहे त्याच्यावरती जास्त लोड राहतो. का, कारण की त्याची पॉवर पण कुठं दिलेली आहे, फ्रंटलाच दिलेली आहे. इंजिन पण कुठं आहे, फ्रंटलाच आहे. मग स्टेअरिंग मेकॅनिझम फिरवताना काय आहे की असं लोड सेन्स होतो. म्हणजे नॉर्मल कंडिशनला सुद्धा आणि रनिंग कंडिशनला सुद्धा ऑपरेट करणं कॉम्प्लिकेटेड राहतं. ठीक आहे. कॉम्प्लिकेटेड म्हणजे थोडासा त्याच्यावरती लोड येतो कारण की इंजिन फ्रंटलाच राहतं. ठीक आहे. आता जे फ्रंट इंजिन रिअर व्हील ड्राईव्ह सिस्टम आहे आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघू. ठीक आहे. तर आज आपण काय काय बघितलं, क्लासिफिकेशन ऑफ ऑटोमोबाईल बघितलं. त्याच्यानंतर फ्रंट इंजिन फ्रंट व्हील ड्राईव्ह सिस्टम बघितली. ठीक आहे. तर बाकीचं आपण आता नेक्स्ट लेक्चरमध्ये बघू. तुम्हाला जर काही डाऊट असलं तुम्ही विचारू शकता आणि तुम्हाला जर ह्या नोट्स पाहिजे असेल तर तुम्ही त्या टेलिग्राम ग्रुपमधून जॉईन करू शकता. ठीक आहे.